स्वराज विकास अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेडचे वर्कशॉप कॉर्नर सिंचन भवनच्या पुढे माहेर हॉस्पिटलच्या बाजूला उद्घाटन समारंभ पार पडला। या उद्घाटन समारंभाच्या उद्घाटक म्हणून खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून माननीय खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे उपस्थित होते। त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर, माजी मंत्री माधवराव पाटील किन्नाळकर, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार अजितजी गोपचडे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार राजेशजी पवार, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंडारकर, आमदार बाबूराव कोहळीकर, माननीय आमदार हनुमंतराव पाटील बेटमोंगरेकर हे उपस्थित होते। वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला। स्वराज विकास अर्बन केडी सोसायटी ही आज ओपनिंग झालंय। नांदेड जिल्ह्यामध्ये ह्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना गोदाम कर्ज पावती, सोने तारण कर्ज, सगळ्या प्रकारच्या सुविधा घरपोच आम्ही देणार आहोत आणि लोकांची सेवा कशा पद्धतीने करता येईल, बँकेच्या प्रगतीसोबत सभासदांचं हित असेल, ठेवीदारांचं हित असेल, ठेवीदारांच्या हिताची तर जिम्मेदारी मी स्वतः चेअरमन या नात्याने ठेवीदाराला 24 तासाच्या आत बँकेतून पैसे वापस मिळतील अशी भूमिका आमची सर्वांची आहे। सर्वांच्या सहकार्याने लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन ही बँक पुढे नेण्याचं आमचं मानस आहे। ऍक्च्युली माझं नाव मराठी और हिंदी से लिली दीपूस, मराठी और हिंदी, आपका हिंदी चैनल है? मराठी ऍक्च्युली मी डॉक्टर शिल्पा किन्नाळकर, बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर होतो। आज स्वराज अर्बन विकास क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा शुभारंभ माननीय खासदार रवींद्र चव्हाण आणि माजी मंत्री भास्करराव खदगावकर यांच्या हस्ते झालेला आहे। आमची महाराष्ट्रामध्ये ही पहिली ब्रांच असून आम्हाला 3 ब्रांचची परमिशन मिळालेली आहे। महाराष्ट्रामध्ये अजून 3 ब्रांच ओपन करण्याचा आमचा, इथून पुढे अजून भरपूर ब्रांच ओपन करण्याचा आमचा उपक्रम राहील। तसेच आमच्याकडे ठेवी योजना, मासिक विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी भरभराटीला जाईल आणि यांच्यामार्फत सर्वसामान्य लहान स्वराज विकास अर्बन बँकेतून उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्याच्यासोबत आलेले हनुमंतराव पाटील, नेते पाटील, मोठे पाटील, कोडेकर, कोठेकर, मित्र आपले सहकारी नोंदे ठरलेले सर्व आपले सहकारी यांच्या माध्यमातून ही बँक चालू करण्याचं माझं 5-6 वर्षापासूनचा मानस होता। बँक हा एक माध्यम आहे, लोकांच्या पुढे जाण्याची भूमिका घेऊन एका माध्यमातून ही बँक चालू करण्याची माझी एक संकल्पना होती। बँकेच्या संदर्भामध्ये काम करताना आम्ही वेअरहाऊस बांधणार आहोत, तारण कर्ज देणार आहोत आणि या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं हित कशामध्ये होईल, व्यापाऱ्यांचं हित बघण्यापेक्षा सर्वसामान्य गरीब माणसांचं हित बघण्याची आपली संकल्पना आहे। भविष्यामध्ये आम्ही बँकेच्या माध्यमातून शेतीमध्ये काम करायचे साधन मानस आहे। माझा एक सहकारी गोशीला शेतीमध्ये काम करतोय, 2 एकर मध्ये 25 लाखाचा त्यांनी आंबा काढलेला आहे गेल्या वर्षी। त्या भूमिकेने आम्ही ह्या बँकेच्या माध्यमातून काम करायचे आमचा मानस आहे। आज इतक्या मोठ्या संख्येने आपण आला, शिरीष भाऊ गोठेकर, अलेगावकर, माझे सहकारी अलेगावकर हे सगळे आले। त्या सर्वांनी माझ्या बँकेला आम्हाला शुभेच्छा दिला, त्याबद्दल मी आपले मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि मानतो।
दुर्गादेवीचं आगमन होत आहे आणि घटस्थापनेचा दिवस आहे. त्यानिमित्तानं सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज स्वराज विकास अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नवीन कार्यालयाचं उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार, माजी मंत्री, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय भास्कररावजी पाटील हदगावकर साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील पेटमुगरेकर साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माननीय शिरीषरावजी देशमुख गोरठेकर, बप्पू पाटील कोंडेकर, ज्येष्ठ उपस्थित असलेले आमचे गोविंदरावजी पाटील सिंदीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले JP पाटील, दीपकरावजी पावडे, नांदेडचे माजी उपमहापौर आनंदरावजी चव्हाण, भोकरचे या उपस्थित असलेले आमचे दंडवे मामा, हनुमंतरावजी पाटील गोंदे, गाडेगावकर मामा, सुभाषरावजी देशमुख किनाळकर आणि या बँके या अर्बन सोसायटीची ज्यांनी सुरुवात केली असे